अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे दीपावली संच सेवा कशी करावी. लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिउच्च कोटीची सेवा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर महिलांनो, आपल्या जवळच्या केंद्रात मठात हा दीपावली संच मिळतो आणि ही सेवा वर्षातून एकदाच येते. त्यामुळे कोणीही न चुकवता या सेवेचा लाभ घेऊन बघा. व ज्यांना कोणालाही हे शक्य नाही किंवा स्वामी समर्थांचे केंद्र नाही, त्यांनी या दीपावली संचात जे काही साहित्य वस्तू आहेत ते बाहेरून म्हणजेच पूजेच्या दुकानातून आणून ही सेवा करावी, अशी माझ्या सर्व महिलांना नम्र विनंती आहे. ही सेवा करून बघा, अनुभव काय येतोय आणि साहित्य काय आहे ते पहा. चला तर मग कशी सेवा करायची ते बघूया. आर्थिक उन्नतीसाठी दीपावलीच्या काळात करावयाची सेवा व पाळावयाची आचारसंहिता. आपल्या सेवेकरांना चतुर्विध पुरुषार्थ साध्य होण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊली विविध सेवा आपणाकडून करून घेत आहेत. दीपावलीचा काल हा लक्ष्मी मातेच्या सेवेचा अतिउच्च काळ आहे. जर परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे खालील नियमांचे पालन करून दीपावलीत सेवा केली तर गुरुमाऊली व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपादृष्टीमुळे आपणा सर्वांवर घरावर लक्ष्मी मातेची विशेष कृपा राहते. दीपावलीची सेवा करावयाचा कालावधी. सेवा प्रारंभ सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर 2025. सेवा समाप्त मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर 2025 म्हणजेच काला अष्टमी ते अमावस्या ही सेवा करावी. जर कोणाला काही अडचण आली असेल तर ही सेवा 14 तारखेपासून केली तरी चालेल आणि समाप्ती 22 ऑक्टोबर 2025 म्हणजेच लक्ष्मीपूजना दिवशी केली तरी चालेल. कालाष्टमी ते अमावस्या या 9 दिवसात दररोज करायची सेवा. दररोज आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ गायत्री पद्य व लक्ष्मी पद्य रांगोळी काढावी व प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस रांगोळीने गायीचे व लक्ष्मीचे पावले काढून रांगोळीवर हळद कुंकू व्हावे. दररोज देवासमोर गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा व धूप लावावा व घरात गोमूत्र शिंपडावे. अष्टमी ते अमावस्येच्या दरम्यान कुलदेवतेच्या टाकावर 1 किंवा 16 वेळेस श्रीसूक्त म्हणून अभिषेक घालावा. तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर 1 किंवा 16 वेळा श्रीसूक्त आणि पुरुष सूक्त अभिषेक करावा व मूर्तींना अत्तर लावावे. मूर्ती नसल्यास फोटोला अत्तर लावा. माता लक्ष्मीची सर्वात आवडती सेवा कुंकुमार्चन सेवा. दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30 या दरम्यान कुंकुमार्चन करावे. कुलदेवतेचा टाक ताम्हनात ठेवून त्यावर 5 बोटांनी 108 वेळा नवार्णव मंत्र म्हणून कुंकू व्हावे व महिलांनी तेच कुंकू वर्षभर आपल्या कपाळी लावावे. कुंकुमार्चन रोज काळाष्टमी ते अमावस्या या दिवसापर्यंत दररोज करावे. अष्टमीपासून ते अमावस्यापर्यंत रोज सायंकाळी हातात यज्ञाची विभूती व पिवळ्या मोहरी हातात घेऊन त्यावर कालभैरवाष्टक 11 वेळा, वल्गासूक्त 1 किंवा 11 वेळा, श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ म्हणावे. भारीत रक्षा घराच्या चौफेर टाकावी. यामुळे घराचे वर्षभर संरक्षण होते. आता बघूया कमळगट्ट्याच्या मण्यांची सेवा. अष्टमीपासून ते अमावस्यापर्यंत या 8 दिवसात कमळगट्ट्याचे दररोज 2 मणी हातात घेऊन त्यावर श्री स्वामी समर्थ 1 माळ, षोडशी मंत्र 16 वेळा, कमलात्मक मंत्र 1 माळ ही सर्व सेवा करावी व ते मणी एका डबीत बाजूला ठेवावेत. अशी 16 मण्यांची रोज 2 याप्रमाणे 8 दिवसात सेवा पूर्ण करावी. यज्ञ हवन शेवटी अमावस्येच्या दिवशी नेहमीप्रमाणे 2 मण्यांची सेवा झाल्यानंतर घरात एखाद्या लोखंडी पट्टीवर यज्ञकुंड पेटवावे. देवासमोर लावलेल्या दिव्यांचा अग्नी घ्यावा. अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र 11 वेळा, गायत्री मंत्र 24 वेळा, नवार्णव मंत्र 16 वेळा या सर्व मंत्रांनी गायीच्या तुपाने स्वाहा म्हणून स्वाकार करावा. तोपर्यंत डबीतील 16 कमळगट्ट्याचे मणी गायीच्या तुपात भिजत ठेवावेत. वरील मंत्राच्या स्वाहाकारानंतर कमळगट्ट्याचा प्रत्येक मणी हातात घ्यावा. त्यावर कमलात्मक मंत्र 16 वेळा म्हणावा व अग्नीवर स्वाहा म्हणून टाकावा म्हणजेच हवन करावे. असे सर्व 16 मणींचे हवन करावे. या सेवेमुळे वर्षभर आर्थिक स्थिरता
मानसिक शांती उन्नती होते. आरोग्य व लक्ष्मी प्राप्तिकारक श्री दीपावली संच. या संचात कोणत्या वस्तू आहेत ते पाहूया. श्री लक्ष्मी प्राप्तिकारक पोटली 1 नग, कमळगट्टा मणी 16, सुगंधी उटणे 1 नग, साबण 1 नग, पंचगव्य 1 नग, श्री गंगा गोदावरी जल 1 नग, साधे गोमूत्र 1 नग, दशांश धूप 1 नग, हिना अत्तर 1 नग, पिवळी मोहरी 1 नग, यज्ञाची रक्षा 1 नग. या सर्व वस्तू दीपावली संचात आहेत. जवळपास स्वामी समर्थांचे केंद्र नसल्यास पूजेचे साहित्य जिथे मिळते तिथून या वस्तू घेतल्यात आणि सेवा सुरू केली तरी चालते. आणि या सर्व सेवा 13 ते 21 ऑक्टोबर या दिवसापर्यंत दररोज कराव्यात. रांगोळी काढणे, उंबरठ्यावर हळदीचे लेपन करणे, दररोज गोमूत्र शिंपडणे, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावणे, यज्ञाची विभूती आणि पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक, 11 वेळा वल्गा सूक्त म्हणावे. कमळगट्ट्याच्या मण्यांची दररोज 2 मण्यांची सेवा करावी. दररोज कुंकुमार्चन करावे. 13 ते 21 ऑक्टोबरपर्यंत ही सेवा रोज करावी आणि शेवटी हवन करावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.